नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। तर आम्ही आलो आहोत घाटकोपर येथे। येथे यायचं कारण म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीच्या दिराची तब्येत बरी नव्हती, तर त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत। तर इथे बघा सगळं कसं आहे, खूप उंचावर घरे असल्यामुळे पायऱ्या काही संपतच नव्हत्या। नवलच वाटतं एवढ्या वर कसे राहतात। हे बघा, अजून एवढ्या पायऱ्या चढायच्या होत्या आणि या पायऱ्या खूप जवळ असल्यामुळे आणि आम्हाला सवय नसल्यामुळे चढायला थोडा प्रॉब्लेम होत होता, पण आम्ही खूप एन्जॉय करत होतो। यांना बघा कसे पुढे येऊन आरामात बसलेत, आमची मजा घेत। कसे बसे पायऱ्या संपल्या आणि आम्ही घरी पोहोचलो। सगळे खूप खुश झाले, तब्येतीची विचारपूस केली। आरूला तर घरी पोहोचल्यावर खूपच छान वाटलं। वरून सगळी मुंबई दिसते, सगळं लोकेशन बघा किती छान दिसतं। आता कळालं एवढ्या वर राहायची मजा, त्यात पाऊसही चालू होता। आरू तर खूपच एन्जॉय करत होती, तिला एरोप्लेन बघायचा होता म्हणून बाहेरच थांबली होती। इथून एरोप्लेन खूप जवळून जातात, मलाही खूप आवडलं इथे। फक्त उंचावर चढावं लागतं एवढंच। आम्हाला खूप दिवसापासून घरी बोलत होते, पण काही येणंच झालं नव्हतं आणि आज आल्यामुळे त्यांना खूप बरं वाटलं। कसं आहे, घर भले छोटे असू द्या, पण माणसांची मनं खूप मोठी असली पाहिजे, तसं यांचं आहे। खूप माणुसकीची आणि प्रेमळ माणसं आहेत, सगळी फॅमिलीज खूप छान आहे। आरू बाहेर बसून पावसाची मजा घेत होती। मग गरम गरम चहा नाश्ताही झाला। मयुरेश आणि आरूची मस्ती तर इथेही चालूच झाली। मयुरेशने आरूला हवा घालायच्या चक्करमध्ये आरूचे केस अडकवले पंख्यामध्ये। मग काय, आरूच्या शोभा दीदीने पंख्यात अडकलेले केस सोडवले आणि आम्ही बसल्या बसल्या लसूण सोलत होतो। आरूला आलेलं बघून शेजारी राहणाऱ्या दोन्ही ताई आल्या। त्यांनाही आरूचे व्हिडिओ खूप आवडतात। व्हिडिओ काढताना बघून खूप हसायला येत होतं त्यांना, कारण सगळे होते घरामध्ये। तर आमचे भाऊजी गाणं खूप छान गातात, तर ते आरू सांगत होती। अपने घर से सुख जाएगा कहाँ, बदलेगा नसीबा एक रोज मेरी माँ। बच के अपने घर से सुख जाएगा कहाँ, बदलेगा नसीबा एक रोज मेरी माँ। तेरी खुशी मेरी खुशी, गम तेरा मेरा गम, तेरे लिए तेरी कसम दूंगा मैं 100 जन्म। तू नहीं तो दुनिया में कुछ नहीं मेरा, तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला। माँ ओ मेरी माँ, मैं तेरा लाडला। ओ मेरी माँ, मेरा लाडला। तर कसं वाटलं गाणं, मला कमेंट मध्ये नक्की सांगा। त्यांचा आवाज खरंच एवढा छान आहे, गाणं ऐकून अंगाला काटे येतात। तब्येत बरी नव्हती म्हणून, नाहीतर एवढं छान छान गाणे गातात ते ऐकायला मिळाले असते। तर आता पुढे आम्ही काय काय केलं हे पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा।